नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये याला पांढरी मूळ आणि मायक्रोरायझा तयार झालेला आहे। बघा, जो मायक्रोरायझा आपण बाजारातून 100 ग्राम 500-600 रुपयाला विकत आणतो, तोच मायक्रोरायझा या ठिकाणी आपल्या शेतामध्ये नॅचरली तयार झालेला आहे। बऱ्याच लोकांना मी सांगितलं होतं की 200-250 रुपये खर्च लागतो आणि त्यामध्ये 1 एकरचं देणं हे बीज प्रक्रिया होतं। आणि सगळ्यांना एक विनंती केली होती मी की त्या मल्टीप्लायरच्या द्रावणामध्ये कमीत कमी 10 ते 20 मिनिट बियाणं बुडवून ठेवा। ज्यांनी अशा प्रकारची बीज प्रक्रिया केली आणि त्यानंतर लागवड केली त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही 2 दिवसानंतर आपल्या शेतामध्ये जा, अशा प्रकारची पांढरी मूळ तुम्हाला त्या ठिकाणी पांढरं शुभ्र स्वरूपात त्या ठिकाणी आढळेल। आणि 10 ते 12 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये सर्व हळद एक समान प्रमाणामध्ये उगवून येईल। या उलट ज्या लोकांनी बीज प्रक्रिया केलेली नाही आहे, रासायनिकची केलेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कधीही पांढरी मूळ लवकर तयार होत नाही। त्याला बराच कालावधी लागतो, पाऊस व्यवस्थित लागतो आणि त्यामध्ये 7-8 दिवस गेल्यामुळं महिना, कधी 35 दिवस 40 दिवस पूर्ण हळद उगवायला लागतात। परंतु त्या उलट आपण बघतो याला 2च दिवस झालेले आहेत बीज प्रक्रिया करून आणि आज 13 जून आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मायक्रोरायझा आणि पांढरी बुरशी तयार झालेली। हे बघा, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास बाजारातून विकत आणून टाकण्यापेक्षा जर चांगलं वातावरण, चांगलं सेंद्रिय खत शेतामध्ये दिलं, चांगल्या खताची आपण जर बीज प्रक्रिया केली तर काय रिझल्ट मिळू शकतात हे आपल्या समोर आहे। आपल्या गांडूळ खत विकत आणल्यापेक्षा, ट्रायकोडर्मा आणल्यापेक्षा जर आपण फक्त या सेंद्रिय खताचा या ठिकाणी वापर केला तर काही बाजारातून न गांडूळ खत विकत आणण्याची गरज आहे ना मायक्रोरायझा, खूप चांगले रिझल्ट याचे आपल्याला भेटू शकतात। आणि हे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, ज्यांनी बीज प्रक्रिया केली त्यांनी एकदा शेतात जाऊन आपली पांढरी मूळ बघायची। आज आम्ही लागवड करणार आहोत हळदीची आणि आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मायक्रोरायझा आणि पांढरी मूळ तयार झालेली आहे। हे बघा पेला, हे बघा, हे लागवड केल्यानंतर लगेच हे त्या ठिकाणी सेट होऊन लगेच कोमाची या ठिकाणी निर्मिती होऊ शकते। आपण बघतो बेण्याला कोंब येतात परंतु पांढरी मूळ कधीही येत नाही, परंतु या ठिकाणी आपण पांढरी मूळ डोळ्यांनी पाहू शकतो। बघा, आणि यावर जी बुरशी आहे तुम्हाला दिसत असेल बारीक, ती मायक्रोरायझा आहे। आणि मायक्रोरायझा ज्या ठिकाणी झाडाची मूळ संपते तिथून समोर 3.25 फुटापर्यंत जाऊन झाडाला फॉस्फरस, बोरॉन आणि पाणी आणून देण्याचं काम करते आणि शत्रू बुरशीपासून सुद्धा आपल्या याचं रक्षण करत असते पिकाचं। हे बघा आतले कोण, खूप चांगले रिझल्ट मल्टीप्लायर आपल्याला देऊ शकतं कमी खर्चामध्ये। शेणखताला उत्तम असा पर्याय आहे। या उलट आम्ही फक्त थोडंसं त्यामध्ये चेंजेस केले होते। मल्टीप्लायरसोबत रासायनिक बुरशीनाशक घेतले होतं, त्या ठिकाणी एकच हे झालं की या ठिकाणी मायक्रोरायझा निर्मित झालेली नाही। बघा, शेजारीच आहे, या ठिकाणी याला मुळं निघलेत, त्या मुळी आहेत, त्याला मुळी तयार झालेली आहे, परंतु यावर मायक्रोरायझा नाही। कारण मायक्रोरायझा ही बुरशी रासायनिक बुरशीनाशकासोबत मारली जाते। याला 22 मल्टीप्लायरसोबत घेतलं होतं, त्यामुळे 22 पूर्ण मायक्रोरायझा मारून टाकलेला आहे। हे बघा, कोंब निघू शकतात कोणत्याही हळदीला, परंतु त्या ठिकाणी मूळ तयार होणं गरजेचं असतं। याला पण मुळी आहेत आता सुटल्यात, परंतु 22 मुळे मायक्रोरायझा मारला गेलेला आहे। हे बघा, याला मुळी आहेत पण मायक्रोरायझा नाही आहे। या उलट याला बघा, याला मायक्रोरायझा आहे, जी पांढरी शुभ्र अशी या ठिकाणी आपल्याला बुरशी दिसते मुळावर, ती मायक्रोरायझा आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये सुरुवात खूप महत्त्वाची असते कोणत्याही पिकाला, त्यामुळं आपण मल्टीप्लायर जर बीज प्रक्रिया केली नसेल तर 18व्या दिवसापासून प्रति महिना 1 किलो वापरा आणि 3 वेळेस खतामधून द्या। उत्कृष्ट रिझल्ट मिळतील आणि 35 ते 40 क्विंटल हळद निघावं हे जे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं ते सहज पूर्ण होऊ शकते। धन्यवाद।